शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाबाबत ही अपडेट आहे। नार्वेकरांच्या निकालाविरोधात याचिकेवर सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब हे दिल्लीमध्ये पोहोचले। आत्ताची ही एक महत्त्वाची अपडेट आहे, ती म्हणजे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाबाबत नार्वेकरांच्या निकालाविरोधातील याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब दिल्लीमध्ये पोहोचल्याची माहिती सुद्धा आता हाती आली आहे। याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी आपण पाहतोय थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टात ही सुनावणी पार पडेल। नार्वेकरांच्या निकालाविरोधातील याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाबाबत ही एक मोठी अपडेट मानली जाईल। नार्वेकरांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यावरची सुनावणी आज पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब हे दिल्लीमध्ये पोहोचले आहेत। विधानसभा अध्यक्षांच्या विरोधातील याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाबाबत अनेक तर्कवितर्क निघताना दिसत होते। राजकीय वर्तुळामध्ये नेहमीच या विषयाबाबत कुतूहलता आणि तितकीच आरोप प्रत्यारोप होताना दिसत होते। याच पार्श्वभूमीवरती थोड्याच वेळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होईल। नार्वेकरांच्या निकालाविरोधातील याचिका जी दाखल करण्यात आली होती त्या याचिकेवरती आज सुनावणी पार पडणार आहे। याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, शिवसेना आमदार अपात्रताबाबत ही एक अपडेट येते। नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात जी याचिका दाखल करण्यात आली होती त्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे असं कळतंय, त्याबाबतची काय अपडेट? गार्गी, 20 जून 2022 पासून हा संघर्ष सुरू झाला होता। 22 जून 2022 ला विधान परिषदेची निवडणूक पार पडली होती। त्यानंतर एकनाथ शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्ष सुरू झाला। त्यानंतर जर पाहिलं आपण तर 10 जानेवारी 2024 ला ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे या प्रकरणामध्ये कोणालाही अपात्र ठरवण्यात आलं नव्हतं। या निकालाच्या विरुद्ध आता ठाकरे पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये आलेले आहेत आणि या निकालाच्या संदर्भात त्यांनी एक याचिका दाखल केलेली आहे 39 आमदारांच्या विरोधात। त्या याचिकेदरम्यान सर्वांना आता नोटिसा दाखल झालेल्या आहेत आणि आज या प्रकरणामध्ये सुनावणी पार पडणार आहे। आजच्या सुनावणीमध्ये ही जी याचिका आहे ही सर्वोच्च न्यायालयात ऐकली जाणार की नाही याचा फैसला होणार आहे की उच्च न्यायालयात हे प्रकरण पाठवलं जातं हे देखील पाहिलं जाणार आहे। त्यामुळे आजच्या या प्रकरणामध्ये फक्त ही याचिका सर्वोच्च न्यायालयात ऐकली जाणार की नाही याचा फैसला होईल। पुढील सुनावणीमध्ये कशा पद्धतीने सुनावणी पार पडणार आहे याचं एक वेळापत्रक ठरवलं जाईल आणि सर्वांना पुन्हा एकदा नोटीस दिल्या जातील। या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की विधानसभा अध्यक्षांनी 10 जानेवारीला निकाल दिला होता, मात्र विधानसभा अध्यक्षांना थेट पार्टी न करता ठाकरे गटाने 39 जे आमदार आहेत ज्यांच्यावरती अपात्रतेची टांगती तलवार आहे त्यांच्या विरोधात नोटीस दिलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा राज्यसभाची निवडणूक येत आहे, त्या दरम्यान आम्हाला पुन्हा एकदा जो व्हीप आहे त्याचा धोका आहे असं ठाकरे गट आज सर्वोच्च न्यायालयात म्हणू शकतो। लोकसभा निवडणूक आहे त्यामुळे यावरती लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी ठाकरे गट आज सर्वोच्च न्यायालयामध्ये करू शकतो। मात्र या सगळ्यामध्ये ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार की हायकोर्टात होणार याचा फैसला सर्वोच्च न्यायालय आज देणार आहे। जी, याकडे आपलं लक्ष असेल। सुनावणीचे महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेतच राहणार आहोत, पण तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।